अशा बऱ्याच घटना घडतात. अफवा पसरायला सुरुवात होते किंवा काय, की बाबा ह्या घरात भुतांचा वास आहे किंवा इथे अशा-अशा प्रकारे घटना घडली होती, एखादी हत्या झाली होती, त्यामुळे ती आत्मा तिथे वास करतीये. मग शक्यतो लोकं त्या ठिकाणी जाणं टाळतात. हा काय प्रकार आहे? सर, निसर्गात कुठल्याही गोष्टीची, कुठल्याही ऑब्जेक्टची, मग तो सजीव असो किंवा निर्जीव असो, त्याचे 3 गुणधर्म किंवा त्याचं जे आयुष्य आहे, ते 3 भागात निवडलेलं असतं. सगळ्यात प्रथम रजस, दुसरं सतव आणि तिसरं तमस. रजस म्हणजे काय? कुठल्याही गोष्टीची सुरुवात. सतव म्हणजे कुठल्याही गोष्टीचा फ्लो होणे आणि तमस म्हणजे कुठल्याही गोष्टीचा एंड होणे. रजस जमिनीत काहीच राहत नाही. तमस जमिनीत सगळंच राहतं आणि सतव जमिनीमध्ये काही गोष्टी जातात, काही गोष्टी येतात. तमस जमिनीचं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे स्मशानभूमी. जेव्हा तुम्ही स्मशानभूमीत जाता, नॉर्मल माणसाचं काळीज जडच होतं तिथे, कारण तिथली एनर्जी तशी असती. मग तामसिक जागेवर ह्या गोष्टी जास्त असतात. आता आपण बऱ्याच ठिकाणी ऐकतो, की सामूहिक आत्महत्या ज्या घरात घडतात, तर हे वास्तूशी किती रिलेटेड आहे? बुरारी हत्याकांड मी सगळ्यात फेमस एक केस ऐकलेली. असंच 10-11 जणांनी दिल्लीला आत्महत्या केली होती. जेव्हा तो रिजन एक स्टडी केला गेला, त्याचा जेव्हा अभ्यास केला गेला, वेस्ट नॉर्थ वेस्ट, ज्याला पश्चिमी वायव्य दिशा म्हणतात. पश्चिमी वायव्य म्हणजे पश्चिम आणि वायव्याच्या मध्ये. त्या दिशेमध्ये माणूस जेव्हा कंटिन्यू बसायला सुरुवात होतो, किंवा आपल्या घरामध्ये सगळ्यात मोठं ऊर्जेचं स्रोत म्हणजे आपलं जेवण, फूड, किंवा आपल्या घरातलं किंवा त्या लोकांच्या घरातलं जेव्हा किचन वेस्ट नॉर्थ वेस्टला पश्चिमी वायव्यला जेव्हा असतं, तेव्हा तो जो झोन आहे तो डिप्रेशनचा आहे. तिथे राहणारा, तिथे ज्याचा बेडरूम आहे, तो माणूस कंटिन्यू डिप्रेस व्हायला सुरू होतो आणि ॲट द एंड मोमेंटला तो आत्महत्येकडे वळतो. आपल्या सर्वांचे लय हार्ड या पॉडकास्ट चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. आपल्या सर्वांच्या प्रेमामुळे आज आपला परिवार YouTubeवर 5,000 जणांचा झालाय, तसेच Instagramवर 4,000 प्लस झालाय. तर आज आपल्याकडे भेट द्यायला आलेत आणि खूप तरुण आणि खूप चार्मिंग अशी पर्सनॅलिटी लाभलेले तुषार येलमार सर, जे एक वास्तुविशारद आहेत, ज्यांनी आत्तापर्यंत 150 प्लस रेसिडेन्शियल केसेस आणि 50 पेक्षा अधिक मेगा फॅक्टरीच्या केसेस अशा हँडल केल्यात. तुषार सर, आपलं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सर. तर तुषार सर, तुमच्या एक जीवनपटाबद्दल, आता तुम्ही वास्तुविशारद म्हणून कार्य करताय, खूप चांगल्या प्रकारे कार्य करताय. तर तुमचा एक थोडक्यात जीवनपट आम्हाला सांगा. तसं तर सर, प्रोफेशननी मी इंजिनिअर होतो आणि आय वॉज इन दुबई. दुबईमध्ये 2 वर्ष होतो. बट या फील्डमध्ये येण्याचं एकच कारण, की घरी जे माझे पॅरेंट्स आहेत त्यांनाही हेल्थ रिलेटेड इश्यूज आले. भरपूर सारे मेडिकल सायन्सचे प्रयोग केले, डॉक्टरकडे गेलो वगैरे. त्यानंतर जेव्हा माणसाला मेडिकल सायन्सने रिझल्ट येत नाही, तेव्हा माणूस ऑटोमॅटिकली ऑकल्ट सायन्सकडे वळतो. मग मी जिथून शिकलो, तिथून मी सीनियर्सला हायर केलं आणि मग मी त्यांना घरी बोलावलं आणि त्यांनी मला फार चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन केलं, की अशी-अशी प्रोसेस असते आणि पूर्ण वैज्ञानिकदृष्ट्या त्यांनी मला एक्सप्लेन केलं सगळं. मग त्यावेळेस मी ठरवलं, की ठीक आहे, करून बघूया. सगळं तर झालेलं आहे. तर ज्या दिवशी आम्ही माझ्या घराचं वास्तू केलं, एक्झिस्टिंग आहे त्या घराचं वास्तू विदाऊट तोडफोड. ज्या दिवशी ते वास्तू आम्ही केलं, त्याच्या 20 ते 22 दिवसाच्या आत माझ्या पॅरेंट्सची प्रकृती एकदम ठणठणीत झाली आणि मग त्यावेळेस मला वाटलं, की यार आहे, काहीतरी आहे. म्हणजे जो आपण पूर्वीचा जो भारत म्हणतात, त्याला सोने की चिडिया असा उल्लेख आहे. तो उगाच नव्हता. ह्या जसे ॲस्ट्रोलॉजी आहे, वास्तू आहे, अंकशास्त्र आहे, म्हणजेच न्यूमरोलॉजी आहे. ह्या जे शास्त्र आहेत, त्यांनीच आपला जो भारत आहे, सुख समृद्धीकडे वळलेला. बरेचदा आपण म्हणतो, की छत्रपती शिवरायांनी एवढे मोठमोठे किल्ले त्या ठिकाणी उभे केले आणि ते आज तागायत टिकून आहेत. पण बऱ्याच ठिकाणी ब्रिजेस असतील, पूल असतील, बऱ्याच वास्तू असतील ज्या कोसळतात. काय गमक आहे, की छत्रपती शिवरायांचे किल्ले अजूनही टिकून आहे आणि जिथून एक स्वराज्याची मुहूर्तमेढ त्या ठिकाणी रोवली गेली? सर, ह्याचं सगळ्यात एकमेव कारण म्हणजे इमानदारी, हॉनेस्टी. हं, कारण दक्षिण दिशा ह्या जो महाराष्ट्र आहे त्याला दख्खन असे म्हणतात बरोबर. आणि अग्नी हे सत्याचं प्रतीक आहे. त्याच्यामुळे जी महाराष्ट्राची माती आहे त्याच्यात ऑटोमॅटिकली इमानदारी आलेली आहे आणि त्या इमानदारीच्या बलबुतीवर हे जे तुम्ही गडकोट किल्ले आहेत ते बघता, ते आशेच्या आशे उभे आहेत. आणि दुसरी एक गोष्ट, त्यावेळेस जे आहे सर, इकॉनॉमी जास्त लागलेली या स्ट्रक्चर्सला बांधायला. आता फॉर एक्झाम्पल, आजकालच्या जगामध्ये पॉप्युलेशन फार प्रचंड वाढलेली. बरोबर. जवळपास आज आपल्या देशाची 150 करोड पॉप्युलेशन आहे. त्यावेळेस जे किल्ले बांधले गेले, ते पर्टिक्युलर आपल्या स्वराज्याच्या संरक्षणापुरती बांधले गेले आणि जे बाकीचे घरं होते ते कच्चेच घरं कच्चेच होते. होते.
मग त्याच्यावर लागलेली इकॉनॉमी आणि त्यावेळेसचा हा दूरदृष्टिकोन त्याच्यामुळे त्या किल्ल्याला तेवढी अशी मजबूती हं, किंवा हं, हं. भक्कमता एक मिळालेली आहे. बरोबर. त्यावेळेसची इमानदारी तुम्ही सांगितलं. आजकालच्या राजकारणात आपल्याला इमानदारी बहुतेक वेळा पाहायला मिळते किंवा दिसतच नाहीये. एक काळ असा होता, की बाळासाहेब ठाकरे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं राजकीय जीवन खूप मोठ्या पदावर होते आणि त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर मातोश्री या त्यांच्या निवासस्थानापासून राजकारणाची सुरुवात केली आणि खूप वलय त्यांना त्या ठिकाणी प्राप्त झालं. पण आज त्यांचेच पुत्र उद्धव ठाकरे हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात, की ज्यांच्या राजकीय जीवनात खूप असे उतार-चढाव आपल्याला मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहेत आणि त्यांचा पक्ष सुद्धा फुटलेला आहे. याबद्दल तुमचं काय मत आहे? सर, वास्तूमध्ये वायव्य दिशा एक असती, जी की पश्चिम आणि वायव्य ह्यांच्या इथे असती. तर वायव्य दिशा जी आहे, तिचा एक गुणधर्म आहे, की सपोर्ट आणि बँकिंग किंवा लीगल इश्यूज तुम्हाला त्या दिशेतून यायला लागतात. मग जेव्हा कुठल्याही फॅक्टरीमध्ये म्हणा किंवा तुम्हाला माणसांचा सपोर्ट मिळत नाहीये, तुमचेच माणसं तुम्हाला सपोर्ट करत नाहीये, तेव्हा समजून घ्या वायव्य दिशेला प्रॉब्लेम येतो. आता प्रॉब्लेम काय येतो? पंचतत्वानुसार वायव्य दिशा ही आकाश तत्वाची आहे आणि आकाश तत्वाचं विरोधी जे तत्व आहे ते एअर इलेमेंट आहे म्हणजेच वायू तत्व आहे आणि अग्नी तत्व आहे. तिथे जेव्हा लाल कलर जातो, हिरवा कलर जातो किंवा नॉर्थ वेस्ट डायरेक्शनलाच म्हणजेच वायव्य दिशेमध्ये टॉयलेट जेव्हा बसतं, तेव्हा हा प्रॉब्लेम येतो. आपल्याच आजूबाजूची माणसं जे आहेत ते आपल्याला सपोर्ट करणं बंद करतात. ह्याचंच अजून एक दुसरं कारण आहे, की साउथ दिशा, दक्षिण जी दिशा आहे, ती जे अँटी एलिमेंट किंवा विरोधी तत्व आहे, जलतत्व, जो जेव्हा अग्नितत्वामध्ये टॉयलेट जातं, तेव्हा माणसाचं एक नाव खराब व्हायला सुरू होतं. सो ह्या केस 100% साहेब ज्या घरात राहतात, तिथे काही ना काही हा प्रॉब्लेम असणारच. त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम आलेला आहे. पण उद्धव ठाकरे साहेबांना ते कसं रिलेट होतंय? आत्ताच्या वेळी कसं रिलेट होतंय? सोबतची माणसं सोडून गेली. दॅट इज वायव्य. वायव्याचा जसा मी सांगितला जो दोष असतो, तुम्हाला तुमच्या माणसांपासून दूर करतो. आणि दुसरं गोष्ट नाव खराब होणं. दक्षिण जी दिशा आहे, तिथून नाव खराब व्हायला सुरू होतं माणसाचं. नक्कीच नॉर्थ वेस्ट म्हणजेच वायव्य साइडला त्यांचं एकतर टॉयलेट असणार किंवा किचन असणार. आता टॉयलेट आणि किचनचा काय परिणाम होतो? टॉयलेट जेव्हा असतो, तो एखाद्या डायरेक्शनमध्ये किंवा एखाद्या पर्टिक्युलर दिशामध्ये गेलं, त्या दिशेचे गुणधर्म ब्लॉक करून टाकतो आणि जेव्हा तेच किचन जातं, तेव्हा ते तत्व जाळायला लागतात. जसं की मी एक एक्झाम्पल म्हणून सांगतो. उत्तर दिशा ही संधींची असते, अपॉर्च्युनिटीजची असते. बरेचसे लोकं मला भेटतात, बरेच माझे क्लायंट भेटतात, की आमच्या आयुष्यात अपॉर्च्युनिटीज नाहीयेत, संधी नाहीयेत. जेव्हा त्यांच्या घरात बघितलं जातं, जेव्हा उत्तर दिशेला किचन असतं, अपॉर्च्युनिटीज येते आणि आपल्या तोंडासमोरनं जाते. तुम्ही त्याला ग्रॅब करू शकत नाही. पण तेच जेव्हा टॉयलेट उत्तर दिशेला असतं, ती अपॉर्च्युनिटी पूर्णपणे ब्लॉक होऊन जाते. तेच या केसमध्ये झालेलं आहे. वायव्य दिशेला एकतर टॉयलेट बसलंय, जेणेकरून जे सोबतचे माणसं एकदमच गेले सगळेच. आणि साऊथमध्ये जे आहे ते नाव खराब व्हायला सुरुवात झालं. नक्कीच तिथे बाथरूम आलेला असेल किंवा जलतत्वाचा तिथे काही ना काही प्रॉब्लेम आलेला असणार. जलतत्व म्हणजे स्टोअर केलेलं पाणी नव्हे, ज्या पाण्याला मूव्हमेंट आहे एक, ते तिथे आलेलं असणार. त्यामुळे हा प्रॉब्लेम झालेला आहे. सर, मग त्यांनी असा काही उपाय करावा का? एखाद्या लाल फडक्यात बांधून घरात काहीतरी बांधावं किंवा अ, एक काहीतरी असं करावं, की होम हवन करावं. विविध प्रकारे घरात उदबत्त्या जाळाव्या, जेणेकरून पॉझिटिव्ह एनर्जी तिथे येईल. सर, पॉझिटिव्ह एनर्जी आणि निगेटिव्ह एनर्जीचा प्रत्येकाचा पर्स्पेक्टिव्ह एक वेगळा आहे. हं. जे अघोरी असतात त्यांच्यासाठी पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे स्मशानभूमी. पण नॉर्मल जे माणसं म्हणतो आपण, आपल्यासाठी निगेटिव्ह एनर्जी म्हणजे स्मशानभूमी. तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एनर्जीचा गुणधर्म एक असा आहे, जिथे पॉझिटिव्हिटी असते तिथे निगेटिव्हिटी नसते आणि जिथे निगेटिव्हिटी असते तिथे पॉझिटिव्हिटी राहू नाही शकत. मग ते मेंटेन कशा करायच्या? तर कुठल्याही गोष्टीचा बेस जो आहे तो पंचतत्व आहे. ज्या घरामध्ये, ज्या प्रॉपर्टीमध्ये, ज्या जमिनीमध्ये पंचतत्व बॅलन्स्ड आहे, तिथे ऑटोमॅटिकली पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होती आणि जिथे तेच चक्र जेव्हा उलटं चालायला सुरू होतं, तिथे निगेटिव्हिटी निर्माण होती. मग शेवटी माणसाला जर प्रॉपर सोल्युशन मिळत नसेल, तर ॲज आय सेड अर्लियर, जसं मी मागे सांगितलं, की माणूस टोनाटोटक्याकडे वळतो. पण एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, जगातला सगळ्यात सक्सेसफुल मॅन म्हणून इलॉन मस्कचं नाव आहे. इलॉन मस्कनी तर असं काही केलं नसेल, लाल फडक्यात नारळ बांधला किंवा काय केलं, काय केलं. पण येस,
प्रत्येक माणसाने या जगात जो सक्सेसफुल माणूस आहे त्याची वास्तू परफेक्ट आहे. वास्तू परफेक्ट म्हणजे हे नव्हे की पूजा करणं किंवा तिथे काही करणं. वास्तू परफेक्ट म्हणजे एक लॉजिकल सेन्सनी जिथे जलतत्व आहे तिथे जलतत्व ठेवणं, जिथे अग्नितत्व आहे तिथे अग्नी रिलेटेड काम करणं. ही वास्तू आहे. बऱ्याच वेळा लोकं मला म्हणतात, की ही वस्तू तिकडे ठेवतो, ती वस्तू तिकडे ठेवतो. ही वस्तू किंवा ती वस्तू त्या तिथे ठेवण्याच्या अगोदर हे परीक्षण करावे, की वास्तू म्हणजे ही गोष्ट तिकडे ठेवणं आणि ती गोष्ट इकडे ठेवणं फक्त नव्हे. ही गोष्ट एखादी किंवा अग्नी रिलेटेड गोष्ट जेव्हा अग्नी झोनमध्ये जाती, तेव्हा आपल्या सबकॉन्शियस माइंडवर काय परिणाम करते किंवा जलतत्वा रिलेटेड जी गोष्ट आहे ती जलतत्वात जाती, तेव्हा आपल्या माइंडवर काय परिणाम करते. ह्याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे जेव्हा तुम्ही ब्लू कलर जास्त वापरता बेडरूममध्ये, तुम्हाला एक शांतता मिळायला लागते कारण ब्लू कलर तुम्हाला तो एक आभास देतो जलचा. जेव्हा तुम्ही तो रेड कलर यूज करता, तुम्ही हायपर व्हायला सुरू होतात. मग हे जे कलर आहेत ते डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली सबकॉन्शियस माइंडवर परिणाम करतात. म्हणूनच कदाचित ट्रॅफिकचे जे सिग्नल्स आहेत, रेड कलर आपल्याला लांबनच कळतो. येलो कलर इव्हन आजकालच्या जे गाडीज बघा तुम्ही, ज्या कार्स आहे, त्यांना व्हाईट लाईट जो आहे, तो आपल्या डोळ्यांना त्रास करतो. पण जो येलो लाईट आहे, तो आपल्या डोळ्यांना त्रास करत नाही. उलट तो जास्तीत जास्त लांबवर जातो कारण हं. त्याची वेव्हलेंथ त्याप्रमाणे. बरोबर. ज्या लोकांना त्यांची जन्मतारीखच माहिती नाही किंवा अशा पूर्वी केसेस असायच्या, की अशिक्षितपणामुळे त्यांचे पालक किंवा शाळेत घालायच्या वेळी 1 किंवा 2 जून अशी बऱ्याच जणांची बर्थ डेट आहे. त्यांची वास्तू नीट करण्यासाठी काय सल्ला आहे? सर्वप्रथम कुठल्याही गोष्टीचा बेस जो आहे सर, तो पंचतत्वाचा आहे. पंचतत्व जे जे शाबूत आहे, पंचतत्व जे जे बॅलन्स्ड आहे, तो प्रत्येक प्रॉब्लेमवर मात करू शकतो. डेफिनेटली 100% प्रॉब्लेमवर मात करू शकतो. जेव्हा जन्मतारखेची वेळ येते किंवा पत्रिकेची वेळ येते, त्यालाच आपण अंकशास्त्र म्हणतो किंवा ॲस्ट्रोलॉजी ज्योतिषशास्त्र म्हणतो. हे शास्त्र आपल्याला का यूज होतात? कारण की एखादा प्रॉब्लेम आहे एखाद्याच्या आयुष्यात, त्याला सॉर्ट आउट करण्यासाठी पंचतत्व बॅलन्स सफिशियंट आहेत. तेवढे काफी आहेत. त्यांनी तो इझिली बॅलन्स होऊ शकतो तो प्रॉब्लेम. पण एखादा माणूस आता मला म्हणतोय, की मला लाख रुपयाचे करोड रुपये कमवायचेत. मग तुम्हाला काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी करायला लागेल, जे की बाकीचे करत नाहीयेत. मग त्याच्यासाठी जेव्हा तुम्ही अंकशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राची मदत घेता, तेव्हा तो रिझल्ट चांगला मिळतो. ह्याचा अर्थ हे नव्हे, की अंकशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रच वापरलं पाहिजे. सगळ्यात पहिला जो बेस आहे, तो वास्तूचाच आहे. तुम्हाला सगळ्यात पहिले वास्तूच बॅलन्स करावी लागते. कारण बरेचसे मी केसेस बघितलेले आहेत. 100 खराब योग असतील, 100 चांगले योग असतील. अनलेस अँड अंटिल तुमची जेव्हा वास्तू त्या गोष्टीला सपोर्ट करत नाही, ते योगच ॲक्टिव्हेट होत नाही. सर, राजकीय लोकांचं घर कसं असावं आणि गेले 10 वर्ष प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे प्रधानमंत्रीपदी विराजमान आहेत. त्याचा राज काय? दुसरी गोष्ट सर, हं. जी ईस्ट दिशा जी आहे, पूर्व दिशा, ती आहे वायू तत्वाची. जेव्हा तुम्ही एखाद्याला फोन लावता किंवा कोणी एखाद्याला फोन लावतो, तर ते जे व्हायब्रेशन्स आहेत ते एअर थ्रू ट्रान्सफर होतात. ते व्हायब्रेशन एकमेकांथ्रू एअर थ्रू ट्रान्सफर होतात. तर जेव्हा राजकारणी जे लोकं असतात, त्यांच्या घरामध्ये पूर्व दिशेला जेव्हा टॉयलेट असतं किंवा तिथे प्रॉब्लेम अँटी कलर असतो. अँटी कलर म्हणजे काय? वायूच्या जे विरोधी तत्व आहे, ते आहे पृथ्वी तत्व आणि आकाश तत्व. जिथे जेव्हा पिवळा कलर जातो किंवा तिथे ब्रासची गोष्ट जाती, तेव्हा वायू तत्वात प्रॉब्लेम व्हायला लागतो आणि वायू तत्वात प्रॉब्लेम झाल्यामुळे तुमचे जे कॉन्टॅक्ट्स आहेत त्यांच्यात खराबी यायला सुरुवात होती. नाव खराब व्हायला तिथून सुरुवात होतं. ह्याला जर हेल्थच्या पर्स्पेक्टिव्हने आपण बघितलं, तर आपल्या प्रत्येक ऑर्गनमध्ये एक ताळमेळ आहे. म्हणजे आपल्या इंद्रियांना समजतं आपल्याला भूक लागते, आपण जेवतो, मग आपलं डायजेशन होतं आणि मग ते सिक्रेट आउट होऊन जातं. या प्रत्येक अवयवांमधला जो ताळमेळ आहे ना, तो एक-एक ताळमेळ खराब व्हायला लागतो. बऱ्याचशा वेळेस तुम्ही ऐकलंही असेल, की किडनी फेल्युअर झालं, किडनीनंतर लिव्हर फेल्युअर झालं, लिव्हरनंतर पॅनक्रियास फेल झाले, नंतर हार्ट फेल झालं. हे जे एक-एक ऑर्गन फेल्युअर आहे ना, ते ईस्ट दिशेतनं होतात. अच्छा. तर सर, आपण बऱ्याच गोष्टींबद्दल बोलतोय. अशा बऱ्याच घटना घडतात, की बाबा एखादं घर आहे, जे खूप जुनं आहे आणि ते पडून आहे. तिथे कोणी राहत नाही. मग अफवा पसरायला सुरुवात होते किंवा काय, की बाबा ह्या घरात भुतांचा वास आहे किंवा इथे अशा-अशा प्रकारे घटना घडली होती. एखादी हत्या झाली होती. त्यामुळे ती आत्मा तिथे वास करतीये. मग शक्यतो लोकं त्या ठिकाणी जाणं टाळतात. हा काय प्रकार आहे? सर, हं, निसर्गात कुठल्याही गोष्टीची, कुठल्याही ऑब्जेक्टची, मग तो सजीव असो हं, किंवा निर्जीव असो,
त्याचे 3 गुणधर्म किंवा त्याचं जे आयुष्य आहे ते 3 भागात निवडलेलं असतं. सगळ्यात प्रथम रजस, दुसरं सतव आणि तिसरं तमस. रजस म्हणजे काय? कुठल्याही गोष्टीची सुरुवात, कुठल्याही गोष्टीचा उगम होणे, ओरिजिन होणे. सतव म्हणजे कुठल्याही गोष्टीचा फ्लो होणे आणि तमस म्हणजे कुठल्याही गोष्टीचा एंड होणे. रजस जमिनीत काहीच राहत नाही. तमस जमिनीत सगळंच राहतं आणि सतव जमिनीमध्ये काही गोष्टी जातात, काही गोष्टी येतात. आता जी तमस जमीन जी आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं, तिथे एकही गोष्ट तिथं बाहेर जात नाही. तुम्ही इन्व्हेस्टमेंट लावली, इन्व्हेस्टमेंट तुमची अडकून पडणार. तुम्ही एखादी प्रोसेस तिथं फॉलो केली, तीही तिथे अडकून पडणार. मग जेव्हा तमस जमीन तिथे व्हायला सुरू होती, ती तिथे अडकवायला सगळं सुरू करते. आणि तमस जमिनीत जेव्हा तुम्ही जातात, तमस जमिनीचं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे स्मशानभूमी. स्मशानभूमी म्हणजे आपला एंड असतो. जेव्हा तुम्ही स्मशानभूमीत जाता, नॉर्मल माणसाचं काळी जडच होतं तिथे, कारण तिथली एनर्जी तशी असती. मग तामसिक जागेवर ह्या गोष्टी जास्त असतात. बर सर, आता आपण बऱ्याच ठिकाणी ऐकतो किंवा वाचतो पण आजच्या पण वर्तमानपत्रात बहुतेक आहे की सामूहिक आत्महत्या ज्या घरात घडतात. बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो मुंबईमध्ये काही वर्षांपूर्वी 11 जणांनी फॅमिली मेंबर्सनी सामूहिक आत्महत्या केली होती. तर हे वास्तूशी किती रिलेटेड आहे? सर, तुम्ही बुरारी हत्याकांड मी सगळ्यात फेमस एक केस ऐकलेली. असंच 10-11 हो, जणांनी हो. दिल्लीला आत्महत्या केली होती. जेव्हा तो रिजन एक स्टडी केला गेला, त्याचा जेव्हा अभ्यास केला गेला, 500 मीटर रेडियसचा जेव्हा सर्कल मध्ये आपण वास्तूचं जेव्हा बघितलं, वेस्ट नॉर्थ वेस्ट, ज्याला पश्चिमी वायव्य दिशा म्हणतात. पश्चिमी वायव्य म्हणजे पश्चिम आणि वायव्याच्या मध्ये जी पश्चिमी वायव्य असती, त्या दिशेमध्ये माणूस जेव्हा कंटिन्यू बसायला सुरुवात होतो, किंवा आपल्या घरामध्ये सगळ्यात मोठं ऊर्जेचं स्त्रोत म्हणजे आपलं जेवण, फूड, किंवा आपल्या घरातलं किंवा त्या लोकांच्या घरातलं जेव्हा किचन वेस्ट नॉर्थ वेस्टला पश्चिमी वायव्यला जेव्हा असतं, तेव्हा तो जो झोन आहे तो डिप्रेशनचा आहे. तिथे राहणारा, तिथे ज्याचा बेडरूम आहे, तो माणूस कंटिन्यू डिप्रेस व्हायला सुरू होतो आणि ऍट द एंड मोमेंटला तो आत्महत्येकडे वळतो. दुसरी एक केस मी जेव्हा बघितलेली, ब्रह्मस्थान जे असतं, सेंटर पॉइंट, ज्याला सेंटर उत्पत्ती स्थान म्हणतो, आपलं घराचं जे सेंटर मध्यस्थान आहे, बरेचसे मिसकॉन्सेप्शन आहे, गैरसमज आहे, ते ओपन टू स्काय सोडलं जातं. साऊथचे घरं बघा किंवा साऊथ इंडिया, नॉर्थ इंडिया, ईस्ट इंडिया, कुठेही बघा तुम्ही, बरेचसे सांगितलं जातं की सूर्यप्रकाश येऊ द्या किंवा हवा येऊ द्या, एअर येऊ द्या. वास्तूमधला सगळ्यात मोठा दोष जो आहे तो ब्रह्मस्थान ओपन टू स्काय राहणं. पुणे धरा, मुंबई धरा, हैदराबाद धरा, कोलकाता बघा, सगळे खोटं बोलतायत. प्रत्येक तुम्हाला 10 बिल्डिंगांमधल्या 8 बिल्डिंगा तरी अशी भेटतील की ज्याच्या सेंटरला डक्ट आहे, त्यात टॉयलेट किंवा बाथरूमचे जे पाईप्स केलेले आहेत, किंवा तिथे लिफ्टचा खड्डा आहे. वास्तूचा सगळ्यात मोठा जो दोष आहे तो सेंटर पॉइंट, कारण त्याला सोल्युशनच नाहीये. तुम्ही निर्मात्याला कसं निर्माण करणार? बरोबर. जेव्हा ब्रह्मस्थान ओपन टू स्काय सोडलं जातं, म्हणजे तुमचा निर्माताला निर्माणच करू दिलं नाही तुम्ही ती वास्तू. म्हणून जे वाडे होते ते वाड्यांवरच संपले. त्यांचा एक काळ येऊन ते संपत गेले. त्याचं म्हणजे शून्याकडे वळाले ते. त्या वाड्याचा कधीच महाल नाही होऊ शकला. त्याच विरोधात जर तुम्ही एक ऑस्पिशियस वास्तू बघा, ताजमहाल बघा किंवा आयफिल टॉवर बघा, राजस्थानचे मोठे मोठे पॅलेसेस बघा, त्याला एक डोम आहे, डोम स्ट्रक्चर आहे. आणि असं म्हणलं जातं ब्रह्मस्थान उंचीवर असणं सगळ्यात चांगलं, कारण ऍट द एंड वास्तू म्हणजे निसर्गच आहे. निसर्गातूनच ही वास्तू आलेली. एखाद्या आईला किंवा गर्भवती महिलेच्या पोटात जे बाळ असतं त्याची नाभी ही वर असते. तेच तुम्हाला निसर्ग फॉलो करायचं, तुम्हाला काहीच वेगळं नाही करायचंय. फार मिसकन्सेप्शन्स लोकांपर्यंत पोहोचवल्या गेल्या वास्तूच्या. सिंपल आहे, जे निसर्गात घडतंय तेच तुम्हाला फॉलो करायचंय. निसर्गामध्ये जर 72% पाणी आहे, तुमच्या बॉडीमध्ये 72% पाणी आहे, तर तुम्ही अशाच जागेवर राहिलेलं आयडियल असतं जिथे 70-72% नॉर्थ आहे, उत्तर आहे. सर, मुघल भारतात आले, जवळपास 400 वर्ष त्यांनी राज्य केलं. त्यांच्या वास्तूंमध्ये आणि भारतीय वास्तूंमध्ये काय फरक आहे? जर तुम्ही मुघलांचं जर बघितलं सर, तर मुघल होते नॉर्थ इंडियाला, राईट. बरोबर. नॉर्थ दिशा जी असती ती जलतत्वाची असती आणि पाण्याला किंवा जलला एक प्रकारची मुवमेंट असती. त्याच्यामुळे ते फार वेगाने स्प्रेड होत गेले. तेच जर तुम्ही अपोजिटला महाराष्ट्र रिजन बघितला, दख्खन रिजन बघितला, नॉट ओनली फक्त मराठेशाहीच नाही, साऊथ मधला कुठलाही राजा बघा, त्याला राज्य वाढवायला फार प्रॉब्लेम फेस करावे लागले, कारण अग्नी लवकर वाढत नाही जसं जल वाढतं. तर
ते एक मेन कारण आहे. नॉर्थ इंडियाला जे बसलेले त्यांची सत्ता फार प्रचंड वाढत गेली आणि साऊथ इंडियाला जे होते किंवा साऊथर्न रिजनला, दख्खन रिजनला जे होते त्यांना वाढवायला त्रास होत गेला. लाल किल्ल्याबद्दल काही गोष्टी किंवा लाल किल्ल्यामध्ये ज्यावेळेस मुघल आले किंवा ज्यावेळेस बांधला, त्यानंतर लयाकडे त्यांची वाटचाल झाली. त्याच्याकडे तुम्ही कसं बघताय? सर, वास्तूमध्ये लाल कलर जो आहे, तो फार काळजीपूर्वक यूज केला पाहिजे. हं, कारण लाल कलरला आयुष्य फार कमी असतं. कारण लाल कलर रिप्रेझेंट करतो अग्नी. अग्नी जिथे जाते तिथे ऱ्हास करून टाकते आणि पंचतत्वामधला सगळ्यात छोटा एलिमेंट आहे अग्नी. जेव्हा शहाजहानने लाल किल्ला तयार केला, लाल केल्या तो 2 दिवसात संपला, 3 दिवसात संपला असं नव्हे. थोडासा एक टाइम पिरियड गेला. पण औरंगजेबाच्याच काळामध्ये लाल किल्ल्याच्या तिथंच मुघलांची सत्ता संपण्यास एक स्टार्टिंग झाली असं म्हणता येईल. तर त्यानंतरनं मराठेशाहीने लाल किल्ला जिंकला बाजीराव पेशव्यांनी. तर मराठेशाही गेली, इंग्रजांनी लाल किल्ला जिंकला, इंग्रजही गेले. तर ह्याच्यावरून काय समजतं, लाल किल्ल्याला किंवा लाल रंगाला आयुष्य फार कमी असते. त्याच्याच उलट तुम्ही ताजमहाल बघा, कधीच आक्रमण ताजमहालवर झालं नाही. आजचं अमेरिकेतलं व्हाईट हाऊस जे आहे, पूर्ण वास्तू ऑस्पिशियस आहे. आज सगळ्या जगातली जी सूत्र आहेत ती व्हाईट हाऊसवरून हलतात. याचा अर्थ जो व्हाईट कलर आहे तुम्हाला एक शांतता देतो आणि लॉंग लाईफ देतो. त्यामुळं ट्राय करा घरामध्ये जास्तीत जास्त प्रखर व्हाईट यूज करण्याचा, जेणेकरून एक तुम्हाला मेंटल पीस, एक शांतताही मिळेल आणि सगळ्या गोष्टीही होतील. आपण बऱ्याचदा पाहतो अँटिलिया नावाचं एक घर आहे, प्रसिद्ध आहे भारतात आणि जगभरात प्रसिद्ध आहे, की जगातलं सगळ्यात महागडं घर. बरेच सामान्य लोक तिथून प्रवास करत असतात, ये-जा करत असतात. त्यावेळेस त्या घराकडे बघून म्हणतात, की आमचं पण असं घर असावं किंवा अशी इच्छा आहे, की मी या घरात राहावं. पण ते शक्य आहे का सर्वांना? आहे सर, बिलकुल शक्य आहे. कारण जर तुम्ही मॅनिफेस्टेशनच करणार नाही तर तुम्हाला गोष्टी होऊ शकत नाही. आता मॅनिफेस्टेशन जेव्हा इच्छाशक्ती जेव्हा हा एक शब्द येतो, तेव्हा पश्चिम दिशा नक्की येते. कारण पश्चिम दिशा रिप्रेझेंट करते तुमची मॅनिफेस्टेशन. जेव्हा पश्चिम दिशेला टॉयलेट असतं, माणूस विचारच करू शकत नाही की मला काय करायचंय किंवा त्याला रस्ताच दिसणं बंद होतं. अँटिलिया जो आहे त्याचा पश्चिम दिशा फार चांगला आहे. पश्चिम दिशा पैसे ओढतात. पण येस, नॉर्थ ईस्ट म्हणजेच उत्तरी ईशान्य दिशेला तिथे प्रॉब्लेम आहे, जो की रिप्रेझेंट करतो जलतत्व आणि इम्युन सिस्टीम रिप्रेझेंट करतो तो. आपली जी रोगप्रतिकार शक्ती. आणि येस, बऱ्याचशा हेल्थ रिलेटेड कन्सर्न्स आहेत अंबानी परिवारामध्ये, पण तेही आपल्याला बघायला म्हणजे मिळू शकतात. तिथे अजूनही काम करणं बाकी आहे. मुंबईचे किंवा महाराष्ट्रातले बरेच उद्योग गुजरातने पळवले. गुजरातला व्यापारी जन्म घेतो किंवा शाहरुख खानचा एका मूव्हीमध्ये चित्रपटामध्ये डायलॉग आहे, की गुजरात के हवा में व्यापार है. तर त्याबद्दल व्यापारीच कसे काय जन्म घेतात गुजरातमध्ये? जेव्हा तुम्ही भारताचं जेव्हा ग्रेडिंग करतात, भारताचा सेंटर पॉइंट घेता आणि सेंटर पॉइंट पासून 16 दिशा फॉर्म होतात. 16 दिशांमधला जो गुजरात रिजन येतो, मेजरली पश्चिम दिशेला येतो. जसं मी बोललो, पश्चिम दिशा ही व्यापारिक दृष्टीने असते. व्यापाऱ्यांच्या सगळ्यात महत्वाची दिशा पश्चिम दिशा. जो रिजन पश्चिमी दिशेत आहे, तिथेच व्यापारी जन्म घेतात. म्हणून तुम्ही गुजरातला बघू शकतात. व्यापारी तर आहेत, पण सगळ्यात जास्त कमिशन बेस व्यापारी आहेत. कारण पश्चिमेलाच एक लागून असतो, तो पश्चिमी नैऋत्य जी दिशा असते ती सेव्हिंग्स रिप्रेझेंट करते किंवा कमिशनचा जो बिझनेस आहे ती रिप्रेझेंट करते ती दिशा. त्याच्यामुळं व्यापाराबरोबरच कमिशनवर असलेला व्यापार गुजरातला फार जास्त पद्धतीने चालतो, ते तुम्ही ऑब्झर्व करू शकता. पण त्याचबरोबर जर तुम्ही दुसरा मुद्दा म्हणले की महाराष्ट्राचा उद्योगधंदे पळवतायत वगैरे, तर वास्तूमध्ये आपण 45 देवता म्हणून एक कॉन्सेप्ट असते. त्यालाच सायंटिफिक लँग्वेजमध्ये 45 एनर्जी फील्ड्स असं म्हणतो. काही जे विज्ञान आहे आपलं, ते आपल्या धार्मिक गोष्टींबरोबर जोडल्या गेलं, त्यामुळे त्याला 45 देवता असं म्हणतात. तर त्या 45 ऊर्जा स्तोत्रामधला एक जो ऊर्जा स्त्रोत आहे द्वारिक नावाचा, तो येतो वेस्ट साऊथ वेस्टलाच, म्हणजे पश्चिमी नैऋत्येला. आणि जेव्हा तुम्ही महाराष्ट्राचा भाग बघता, लेफ्ट साईडचा पार्ट कट आहे. तर द्वारिकचं काम काय आहे? सिक्युरिटी सिस्टीम. तुमच्या गोष्टी पळवून घेऊन जाणं हे द्वारिक रिप्रेझेंट करतो. जेव्हा घरामध्ये तुमचं पश्चिमी नैऋत्य दिशा कट असेल, घरात चोरी होणार, दरोडा पडणार 100%. तिसरी गोष्ट,
जेव्हा देशामध्ये जो आपला आपण जेव्हा ग्रेडिंग करून बघितलं वेस्ट, साउथ वेस्ट तसाच मुंबईचा जो कट आहे रिजन, त्याच्यामुळे जो आतंकवादी हमला झाला, या गोष्टीमुळेच 26/11चा. झाला. येस. ह्याच आणि जेवढे काही आतंकी हमले होतील, जेव्हा महाराजांनीच ओळखलेलं, की जो काही धोका आहे, तो किनारपट्टीवरून धोका आहे. कारण अख्खीच्या अख्खी किनारपट्टी ही वेस्ट, साउथ वेस्टला येते. ती कट आहे आपली भारताची. हा प्रॉब्लेम एक आहे. त्याचप्रमाणे आपण जर कन्सिडर केलं, अखंड भारत जो होता, हं. त्याचा पश्चिमी भाग आणि दक्षिणी भाग फार मोठा होता. पश्चिमी भाग म्हणजे अफगाणिस्तानपर्यंत अफगाणिस्तान. आणि दक्षिणी भाग म्हणजे खालचं पूर्ण साऊथ. पश्चिम दिशा गेन्सची असती, प्रॉफिटची असती आणि दक्षिण दिशा जी असती ती फेमची असती. त्याच्यामुळं अखंड भारताकडे नावही होता, पैसाही होता, सुखही होतं, समृद्धीही होती. पण जेव्हा भारताचं विभाजन केलं गेलं, तेव्हा बाय डिफॉल्ट किंवा गॉड्स ब्लेस किंवा कुठलाही तुम्ही शब्द द्या, भारताची जी एंट्री आहे ती नैऋत्य दिशाची ओपन झाली. ईशान्य दिशाची भारताची जी एंट्री आहे ती ईशान्य दिशेची ओपन झाली आणि ईशान्य दिशेची एंट्री कर्जे देती. आणि त्यामध्ये प्रॉब्लेम असा झाला, ईशान्य म्हणजे जलतत्व. जलतत्व उंचीवर गेलं कारण तिथे डोंगर आहेत सगळे ईशान्येला आणि अग्नितत्व खाली बसलं. जो वास्तूमधला सगळ्यात मोठा दोष आहे. कारण पाण्याला एक मूव्हमेंट आहे. पाणी जेव्हा उंचीवर जातं, ते येऊन आग विझवतं. हा एक प्रॉब्लेम आहे. त्यामुळं कुठलंही गव्हर्नमेंट असू द्या किंवा काही असू द्या, भारतावर कर्ज तर वाढतच जाणार. सर, पाकिस्तान हा भारतापासूनच वेगळा झालाय. पाकिस्तानची आत्ता जी राजकीय परिस्थिती असेल, आर्थिक परिस्थिती असेल, तर ह्याचं वास्तूशी काय संबंध आहे? पाकिस्तानची वास्तू काय आहे? पाकिस्तानची वास्तू बोलण्याच्या अगोदर सर, वास्तुशास्त्रामध्ये 2च अशा गोष्टी आहेत, की ज्यांना काहीच ट्रीटमेंट नाहीये. एक ईशान्य दिशेला टॉयलेट किंवा किचन असणं. जेव्हा एखाद्याच्या घरामध्ये किंवा एखाद्या प्रॉपर्टीमध्ये ईशान्येला टॉयलेट किंवा किचन असतं, भारतात जावा, जगात जावा, पाकिस्तानमध्ये जावा आणि बघा एखाद्याच्या त्या प्रॉपर्टीच्या सेंटरमध्ये उभा राहा किंवा ग्रेडिंग करून घ्या. ज्यांच्या घरामध्ये ईशान्येला टॉयलेट किंवा किचन आहे, 100% कॅन्सरसारखे जीवघेणे आजार होतातच. एकही केस अशी नाहीये, की जिथे ही केस फेल झालेली आहे. आणि दुसरा जो आहे, तो नैऋत्य दिशेची एंट्रन्स. नैऋत्य दिशेची एंट्रन्स ही शून्यावरच आणते माणसाला. कितीही धडपड करा, काहीही करा, ती तुम्हाला शून्यावरच आणते. फरक एवढाच आहे, माणूस करोडपती असेल, त्याला 5, 6, 7, 8 वर्ष लागेल. लखपती असेल, 2-3 वर्षातच येऊन जाईल. आता कमिंग टू द पॉइंट पाकिस्तान. पाकिस्तानची जर एंट्रन्स बघितली, पाकिस्ताननी साउथ वेस्टची एंट्रन्स ओपन करून ठेवली. अच्छा. जसं मी बोललो, कुठलाही वास्तुदोष जेव्हा ऍक्टिव्ह होतो ना, त्याचे रिझल्ट प्रखरपणे लगेच नाही दिसायला लागत. हळू ती सिच्युएशन तशी तयार होत जाते. पाकिस्तानची जसं मी म्हणलो साउथ वेस्टची एंट्रन्स आहे. आज पाकिस्तानकडे काय नाहीये सर? सगळं आहे. ॲग्रिकल्चर आहे, ॲटॉमिक एनर्जी आहे, स्पोर्ट्स आहे, सगळं आहे. तरीही ते शून्यावर आहे. कारण साउथ वेस्टची एंट्रन्स ओपन करून ठेवली. त्यामुळे जे म्हणतात, की वास्तूवर विश्वास नाहीये किंवा त्यांनी पण ह्या गोष्टीचं परीक्षण करावं. सर, एक अशी केस जी मेगा इंडस्ट्रीजमध्ये तुम्ही खूप मोठं काम केलंय. मेगा इंडस्ट्रीजमधली एखादी क्रिटिकल केस तुम्ही आमच्या प्रेक्षकांना सांगू शकता का? एक फॅक्टरी होती कोलकाताला. अच्छा. तर तिच्या आग्नेय दिशेमध्ये त्यांचा होता वॉटर ट्रीटमेंट प्लांट. अच्छा. वॉटर ट्रीटमेंट प्लांट म्हणजे तिथे पाण्याची जास्त ॲक्टिव्हिटी होती आणि जसं वास्तुशास्त्राप्रमाणे सांगितलं गेलेलं आहे, की आग्नेय दिशेत पाणी बिलकुल असू नये. जेव्हा आम्ही ग्रेडिंग वगैरे करून घेतली आणि मी त्यांना सांगितलं, की साउथ ईस्ट आहे, इथून आपल्याला पाणी काढावं लागणार. तर त्यांनी मला सांगितलं, की "सर, हा जो प्लांट आहे, तो 3.5 करोडचा प्लांट आहे आणि आम्ही त्याला मूव्ह नाही करू शकत." आणि ती इंडस्ट्री होती अल्मोस्ट 17 एकरमध्ये. मग बऱ्याच दिवस विचार करण्यानंतरनं आम्ही तो जो 17 एकरचा प्लॉट होता, तो 2 भागात डिव्हाईड केला. 2 भागात डिव्हाईड केला म्हणजे काय? कुठल्याही छोट्या मुलाला विचारा, मेटल्स आर गुड कंडक्टर्स ऑफ एनर्जी. धातू ही सगळ्यात चांगल्या पद्धतीने एनर्जी कॅरी करू शकतात. जो प्लॉट होता त्याच्या आधीमध्ये आम्ही मेटल स्ट्रिप्स टाकल्या. जेणेकरून हिकडची एनर्जी तिकडे 2 जाणार नाही, separate तिकडची एनर्जी इकडे येणार नाही. थोडक्यात व्हर्च्युअली ते 2 पार्ट वेगळेच केले. आणि 2 पार्ट वेगळे केल्यानंतरनं प्रत्येकाचा सेंटर वेगवेगळा झाला. बरोबर. आणि तो जो वॉटर ट्रीटमेंटचा जो साइड होती त्याला एंट्रन्स वेगळी दिली आणि बाकीच्या फॅक्टरीला एंट्रन्स वेगळी दिली आणि मग तो दोष कापला गेला. तर एक केस स्टडी अशी होती सर, माझाच एक फ्रेंड आहे. सो ते त्यांचा रिलिजन वेगळा आहे.
तर त्यांच्या घरामध्ये मेडिकल प्रॉब्लेम्स होते आणि आईला कॅन्सर होता. तर कॅन्सर म्हणजे जसं मी सांगितलं, जेव्हा ईशान्य दिशेला तुमचं टॉयलेट किंवा किचन जातं, 100% कॅन्सर होतो. त्याचा प्लॅनही बघितला नव्हता. त्यावेळेस सांगितलेलं ईशान्य दिशेला टॉयलेट आहे. तर त्यांच्या मनामध्ये थोडंसं कुजबूज होती, की करू की नको, करू की नको? तर जसं मी म्हणलो, की मेडिकल सायन्सनी जेव्हा रिझल्ट नाही देत, तेव्हा माणूस ऑटोमॅटिकली ऑकल्ट सायन्सकडे वळतो. तर जेव्हा आम्ही त्यांच्या घराचं वास्तू केलं, ग्रेडिंग काढले, एक्झॅक्ट नॉर्थ ईस्ट ईशान्य दिशेला टॉयलेट आलं आणि प्रॉब्लेम असा झालेला, कॅन्सरहून पॅरालिसिस झालेला. अरे! हं. त्याच्यानंतरनं ज्या दिवशी ते टॉयलेट काढलं, आजपर्यंत 95% चा जो पॅरालिसिस होता, तो आलाय इन मीन 35% वर. तर येस, जेव्हा तुम्ही एखादा जो दोष आहे तो काढतात, तुम्हाला त्याचा फायदा होतो. पण तो कितपत ती रिकव्हरी होईल, ते आपण सांगू शकत नाही. कारण एकदा जे नुकसान होतं, नुकसान तर झालेलंच असतं. बरोबर. शारीरिक नुकसान कोणीच भरून काढू नाही शकत. त्यामुळे हे गरजेचं आहे, शारीरिक नुकसान होण्याच्या अगोदरच बॅलन्स वास्तू केलेली सगळ्यात उत्तम. कारण प्रिव्हेन्शन इज अल्वेज बेटर दॅन क्युअर. सर, ह्या वास्तुशास्त्राचा जो फायदा हिंदू धर्माने नाही घेतला, तेवढा इंग्रजांनी घेतला असं तुम्ही बोलले. त्याबद्दल तुमचं काय मत आहे? हे जे वास्तुशास्त्र आहे, ॲस्ट्रोलॉजी, ज्योतिषशास्त्र आहे किंवा अंकशास्त्र आहे, न्यूमरोलॉजी, हे काढलं सनातन धर्माने. पण हे जे शास्त्र आहे ते जनहित जारी आहे. आणि हो, हे खरं आहे. हे माझं मत आहे, की हिंदूंनीच सगळ्यात कमी हे शास्त्र यूज केले आणि सगळ्यात जास्त जे शास्त्र यूज करतायत ते आहेत इंग्रज. जेव्हा मी एखाद्याला सांगतो, की वास्तुशास्त्र हे एक सबकॉन्शियस माइंडच आहे. कारण एखादी गोष्ट एखाद्या झोनमध्ये ठेवल्यावर काय इम्पॅक्ट करते तेच वास्तुशास्त्र आहे. हेच शास्त्र इंग्रजांनी उचलून छापलं, द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड, जे की बरेचसे लोकं वाचतात आज पुस्तकं. इंग्रजांचं कुठलंही स्ट्रक्चर बघा, तुम्हाला डोम शेप दिसणार आणि उंचीवर दिसणार. ज्यांचं ब्रह्मस्थान वर आहे, उंचीवर आहे, त्यांची ग्रोथ ही त्याप्रमाणे होत जाते. आणि आज भारतामध्ये तुम्ही बघा, साउथ इंडियाला बघा, नॉर्थ इंडियाला बघा किंवा आजही आपल्या पुणे जिल्ह्यात बघा, बरेचसे फार्म हाऊस असे आहेत, ज्यांचा सेंटर ओपन टू स्काय ठेवला जातो आणि सर्रासपणे त्यांना सांगितलं जातंय, सूर्यप्रकाश येऊ द्या, हवा येऊ द्या. असं काहीच नाहीये. ना आपल्या वास्तुशास्त्रामध्ये त्या गोष्टींचा उल्लेख आहे. कारण ज्यावेळेस शास्त्र लिहिल्या गेली, त्यावेळेस हाय राईज स्ट्रक्चरच नव्हते. त्यावेळेस सूर्यप्रकाश आणि हवेचा उल्लेखच नाहीये. येस, पंचतत्व जेव्हा तुम्ही बॅलन्स करता, ऑटोमॅटिक ते वातावरण तसंच तयार होतं, जेणेकरून तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी फ्लो व्हायला सुरू होते. सर, न्यूमरोलॉजी आपण म्हणतो, अंकशास्त्र, ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्र कितपत रिलेटेबल आहे? जसं मी तुम्हाला सांगितलं, ईशान्य दिशेला जेव्हा एखाद्याचं बाथरूम, टॉयलेट किंवा किचन जातं, त्या व्यक्तीला 100% कॅन्सर होतो. पण लेट्स सपोज एखाद्या फॅमिलीमध्ये 5 लोकं आहे, 7 लोकं आहे. एखाद्याच पर्टिक्युलर व्यक्तीला कॅन्सर होणार. तर त्या माणसाची कुंडली सांगते, की त्या माणसाला कधी कॅन्सर होणार. म्हणजे एखाद्याच्या कुंडलीमध्ये जेव्हा राहू आणि ज्युपिटर यांचं कंजंक्शन जेव्हा बसतं, त्या दिवशी त्या माणसाला, त्या व्यक्तीला कॅन्सर होतो. म्हणजे येस, तुम्ही म्हणू शकता वास्तुशास्त्र आणि ॲस्ट्रोलॉजी, ज्योतिषशास्त्र ह्या गोष्टी दोन्हीही एकमेकांना लिंक्ड आहे. ह्याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे इजिप्तचे पिरॅमिड, जे की आपल्या नक्षत्रांप्रमाणे बांधल्या गेलेले आहेत. स्ट्रक्चरही तसंच आहे आणि ज्योतिषशास्त्रात आकाशातला इव्हेंटही तोच आहे. म्हणजे आयुष्यात कुठला इव्हेंट घडायचा ही वास्तू ठरवती आणि तो इव्हेंट कधी घडणार ही ॲस्ट्रोलॉजी ठरवती. सर, आपण अंकशास्त्र म्हणतो, तर अंकशास्त्र साधारणतः 1 ते 9 हे नंबर पकडले जातात. तर तुम्ही आमच्या प्रेक्षकांना जर त्याबद्दल माहिती दिली, की 1 ते 9 नंबरसाठी काय-काय रेमेडी आहेत? एक थोडक्यात जर तुम्ही सांगितल्या तर एक बरं. नंबर सर आपण इंग्लिशमधून स्ट्रेट लिहितो. ही लोकं एकदम स्ट्रेट फॉरवर्ड राहतात आणि एक लीडरशिप क्वालिटी एक त्यांच्याकडे असती. सोबत अग्रेसिव्हनेसही थोडासा असतो. आणि एक नंबर रिप्रेझेंट करतो सूर्य. सूर्याची दिशा असते ईस्ट. जेव्हा ईस्टमध्ये टॉयलेट जातं किंवा अँटी एलिमेंट जातात, याचा अर्थच एअर एलिमेंटचे अँटी आहेत. पृथ्वी तत्व आणि आकाश तत्व तिथे जातात. त्या लोकांना सगळ्यात जास्त मानसिक त्रास किंवा शारीरिक त्रास होतो. 2 नंबर जे आहे, तो आहे रिप्रेझेंट करतो चंद्र. चंद्र असल्यामुळे ही लोकं फार इमोशनल असतात, सेन्सिटिव्ह असतात. मूड स्विंग्सही त्या लोकांचे बऱ्या प्रमाणात होतात. आणि चंद्राची जी दिशा आहे ती वायव्य. वायव्य दिशामध्ये जेव्हा टॉयलेट जातं, किचन जातं, त्या व्यक्तींना सगळ्यात जास्त मानसिक किंवा शारीरिक
त्रासाला सामोरं जावं लागतं. 3 नंबर आहे, ह्याची दिशा आहे गुरु आणि त्याचा प्लॅनेट आहे ज्युपिटर. त्याची जी दिशा आहे ती आहे नॉर्थ ईस्ट. नॉर्थ ईस्ट ही ब्रेनची दिशा आहे. गुरूंकडे एक विशेष क्वालिटी असते, ते सेंटर ऑफ अट्रॅक्शन असतात. 100 लोकं त्यांच्या मध्ये ते जे लोकं असतात ते 100 लोकांच्या मध्ये असतात. त्याच्यामुळे जेव्हा नॉर्थ ईस्टला प्रॉब्लेम होतो, ह्या लोकांना सगळ्यात जास्त अफेक्ट होतो. 4 नंबर आहे, जो आहे राहू. राहू म्हणजे प्युअरली मटेरियलिस्टिक. राहू म्हणजे हे वरचं फक्त डोकं आहे. ते लोकं थोडंसं ब्रेननी गोष्टी घेतात. इमोशनली नाही घेत ते गोष्ट. आणि एक वेल डिसिप्लिन्ड असतात. 4 नंबरचा जी दिशा आहे, राहूची जी दिशा आहे, ती आहे साउथ वेस्ट म्हणजेच नैऋत्य. नैऋत्याला जेव्हा प्रॉब्लेम होतो, तेव्हा रिलेशनशिपला प्रॉब्लेम होतो, कारण राहू तिथे प्रॉब्लेमॅटिक असतो. 5 नंबर आहे बुध, ज्यालाच आपण मर्क्युरी म्हणतो. त्याची जी दिशा आहे नॉर्थ. उत्तरेला जेव्हा प्रॉब्लेम येतो, टॉयलेट येतं, किचन जातं, तेव्हा उत्तर दिशेतला ज्यांचा क्रमांक 5 आहे, त्यांना शारीरिक किंवा मानसिक त्रासाला जावं लागतं. 6 नंबर जो आहे इंग्लिशमध्ये असा लिहितो, हे लोकं थोडेसे गोल-गोल फिरवण्यात माहीर असतात, आर्टिस्टिक असतात. कारण 6 नंबर रिप्रेझेंट करतो व्हीनस म्हणजे शुक्र. तर तुम्ही असं म्हणू शकता, थोडीशी आर्टिस्टिक आणि स्किल्स असतात या लोकांमध्ये. शुक्राची जी दिशा आहे ती आहे साउथ ईस्ट. आग्नेय दिशेला जेव्हा प्रॉब्लेम होतो, तेव्हा इकडे प्रॉब्लेम होतो. त्याच्यानंतर 7 नंबर आहे. 7 नंबर आहे केतू. केतू जो आहे, केतू हा इकडून खालचा पोर्शन आहे फक्त. तर केतूची जी लोकं असतात, ती थोडीशी हृदयाने विचार करतात. फार सेन्सिटिव्ह लोकं असतात. थोडं जरी काही बोललं, की मनाला लावून घेणारी लोकं असतात. आणि थोडंसं एक सिक्रेटिव्ह नेचर एक असतं. गोपनीय थोडंसं एक नेचर यांचं असतं. 8 नंबर म्हणजे शनी. शनीची जी दिशा आहे ती आहे वेस्ट, पश्चिम दिशा. म्हणूनच एक रेमेडी जी आहे 8 नंबरला, त्याला म्हणतात कार्मिक विल. पश्चिम दिशेला जेव्हा आपण कार्मिक विल लावतो, माणूस कर्मप्रधान बनतो. आणि शनीचं काम आहे कर्म करून घेणं. शनीची जी 7.5 आहे, त्यामध्ये माणूस घडतो. माणसाचं आयुष्य चेंज होतं, कारण माणूस हार्डवर्क करायला लागतो. आणि 9 नंबर जे आहे ते आहे मंगळ. मंगळाची दिशा आहे साऊथ. मंगळ हा अग्रेसिव्ह आहे. जेव्हा साऊथला प्रॉब्लेम जातो, प्रॉब्लेम म्हणजे काय, टॉयलेट जातं किंवा पाणी जातं, मंगळाला प्रॉब्लेम होतो. साऊथ ज्याचा नंबर 9 आहे, त्यांच्या नेचरला प्रॉब्लेम होतो. सर, आता ह्या 9 नंबरबद्दल तुम्ही सांगितलं, की यांना कशामुळे त्रास होतो. आता बरेच जण असा सल्ला देतात, की बाबा पर्टिक्युलर ही जर तुमची रास आहे, तर हा खडा वापरा किंवा मोती वापरा, माणिक वापरा, नीलम वापरा. त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? फ्रँकली सांगायचं म्हणलं सर, जेम्स स्टोन्स जे आहेत ते पृथ्वीतूनच आलेले आहेत. बरोबर. आणि ते सगळ्यात चांगले काम पृथ्वीतच करतात. हे माणसाच्या बरोबर. बॉडीवर करण्यासाठी ते कधी बनलेलेच नाहीयेत. मीही म्हणजे आजपर्यंत एकही खडा घातलेला नाहीये. आणि निसर्गाने आपल्याला असंच पाठवलंय, तर का आपण जेम्स स्टोन्स घालाव्या आणि त्या गोष्टी घालाव्या. जसं निसर्गाने पाठवलंय आपण तसंच राहूया. कारण एखादी जमीन जर विकल्या जात नसेल किंवा जमीन घ्यायची असेल, काही ट्रीटमेंट्स असतात त्यामध्ये जेम्स स्टोन्स वापरायला लागतात. तर ते जमिनीत चांगले ऍक्ट होतात, ह्युमन बॉडीवर चांगले ऍक्ट होत नाही. आणि होतही असतील, जर एखाद्याने चुकीचा सल्ला दिला आणि त्याचे दुष्परिणाम भोगायला लागले, त्याच्यापेक्षा न घातलेलं बरं. घातलेलं बरोबर. भारतामध्ये वेस्टर्न कल्चर ची एक आपण बघतोय आता, की जे युथ आहे ते त्याच्याकडे वळताना दिसतंय. कपड्यांपासून, विचारांपासून सगळ्याच गोष्टींकडे. तर एक डिव्होर्सचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर वाढलंय आणि रिलेशनशिप खराब होताना दिसतायत. आई-वडिलांच्या मुलांसोबत असतील किंवा नवरा-बायकोच्या असतील. त्याबद्दल आपण काय रेमेडी देऊ शकता? काय सांगू शकता? नैऋत्य जी दिशा आहे तिलाच आपण साऊथ वेस्ट असं म्हणतो. ती असती रिलेशनशिपची किंवा स्किल्सची. ती आहे पृथ्वी तत्वाची दिशा. तिथे जेव्हा झाडं जातात किंवा ग्रीन कलर जेव्हा जातो किंवा पाणी जातं किंवा बाथरूम जातं किंवा टॉयलेट जातं. कारण जलतत्व आणि नैऋत्य दिशेला. जलतत्व आणि वायुतत्व हे अँटी इलेमेंट आहे पृथ्वी तत्वाच्या. मग जेव्हा झाडं किंवा पाणी नैऋत्य दिशेला जातात, तेव्हा प्रॉब्लेम होतो. का प्रॉब्लेम होतो? झाडं जेव्हा आपण जमिनीत लावतो, तर झाडाची जी मुळे ती जमीन फाडायला सुरू करतात. त्याचप्रमाणे तुमची नाती ही तिथून फाटायला सुरू होतात. आणि दुसरी एक गोष्ट आहे, की हा तर झाला वास्तूचा दोष साऊथ वेस्टचा. प्लस त्याच्या पलीकडे गेलो तर कुंडली मॅच करणं किंवा ह्या गोष्टी आजकाल आपण आपलं कल्चर स्किप करत चाललोय. आणि जसं तुम्ही म्हणले युरोपियन कल्चर जास्त आपण फॉलो करायला लागलोय. का फॉलो करायला लागलोय? कारण जसं मी बोललो, हा जो एंटायर एरा आहे 2000चा सगळा, हा पूर्ण इंटरनेट बेस्डवर आहे. हो. आणि इंटरनेट हा राहू आहे.
राहू तुमच्या माइंडला अफेक्ट करणारच. जो आपण पॉडकास्ट घेतोय किंवा जो इंटरनेट आहे तो इटसेल्फ एक राहू आहे. तर राहू तुम्हाला प्रॉब्लेम करू शकतो रिलेशनमध्ये 100%. त्यामुळे रिलेशनशिप्ससाठी ही काळजी प्रत्येकाने आणि घेणं राहूचीच गरजेचं दिशा आहे साऊथ हां, वेस्ट. हां. सर, बऱ्याच ठिकाणी आपण असं पाहतो, की सरकारी कामांमध्ये किंवा सरकारी ज्या इमारती आहेत, मगाशी पण मी बोललो, की बाबा त्यावेळेसचे गडकोट, किल्ले टिकले अजून पण. त्याचा वापर कमी होता हे पण तुम्ही सांगितलं. पण आजकालच्या ज्या सरकारी इमारती असतील, सरकारी बांधकामं असतील, तर बऱ्याच ठिकाणी आपण पडताना वगैरे पाहतोय. त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? हं. त्याच्यासाठी वास्तुशास्त्र अप्लाय होतं का? सर, वास्तूचं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे दुबई आहे. वास्तूची एक दिशा आहे उत्तरी वायव्य. तिलाच आपण नॉर्थ ऑफ नॉर्थ वेस्ट म्हणतो. हं, जी पुढच्याच्या किंवा माणसांच्या मनामध्ये एक अट्रॅक्शन क्रिएट हं. करते. दुबईमध्ये आज एक काय गोष्ट आहे, की जगातले सगळे मोठमोठे इन्व्हेस्टर आज दुबईकडे वळतायत. पहिले यूएसकडे जात होते, मग यूकेकडे जात आहेत, आज दुबईकडे जात आहेत. आणि प्रत्येकाचं एक ड्रीम झालंय, की दुबई. आणि दुबईच्याच लाईनीत जर तुम्ही सरळ बघितलं, हीच दिशा जी आहे नॉर्थ नॉर्थ वेस्ट ती फ्रान्सकडे जाती. हं, हं. ऐफिल टॉवरकडे कपलचं एक जास्त अट्रॅक्शन आहे. अट्रॅक्शन. असं तर वेगळं म्हणजे एकदम हं. असं तर काहीच नाही, की जादुई दुनिया आहे, असं काहीच नाही. पण येस, आहे एक अट्रॅक्शन. आणि नॉर्थ नॉर्थ वेस्टवर सगळ्यात जास्त कुठल्या कंपनींनी काम केलंय तर Apple आणि Mercedes. हं, हं. तोच Appleचा जो लोगो आहे, आज लोकं हं. 2-2, 3-3 लाख रुपये EMIवर देऊनही तो फोन बाय करायला हं, भाग पाडतायत ते. हं. तर ती फिलिंग जो आहे, ती नॉर्थ नॉर्थ वेस्ट बनवती. त्यामुळे एखाद्याची फॅक्टरी असेल किंवा शॉप असेल, त्यांचे प्रॉडक्ट विकल्या जात नाहीये. त्यांनी त्या दिशेमध्ये चेक करावं. तिथे काही ना काही तिथे टॉयलेट सापडेल किंवा तिथे तुम्हाला पिवळा कलर सापडेल, जो की जलतत्वाच्या विरोधी तत्व आहे पिवळा कलर. तो तिथे काही ना काही प्रॉब्लेमॅटिक करणार किंवा लाल कलरचा तिथे काही ना काही सापडेल. जनरली मी बघितलेलं आहे, नॉर्थ नॉर्थ वेस्टला जेव्हा घरामध्ये सिलेंडर ठेवतो, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्सलाही प्रॉब्लेम यायला सुरुवात होतो. बरं. कारण आपल्या रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्सची ती दिशा आहे नॉर्थ ऑफ नॉर्थ वेस्ट. जसं तुम्ही बोलले रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स असतील किंवा एक आजकाल आपण पाहतोय, की बऱ्याच ठिकाणी प्रेग्नन्सीला खूप मोठ्या प्रमाणावर अडथळे येत आहेत. बरोबर. महिलांना प्रसूतीमध्ये अडथळे येत आहेत. ते एक कारण लाईफस्टाईल सुद्धा असू शकतं, पण त्या वास्तूशी काय त्याचं रिलेशन आहे का? सर, तुमची लाईफस्टाईल काय आहे ही वास्तू ठरवती. हं. तुमचे विचार काय असणार आहेत ही वास्तू ठरवती. तुम्ही जर कंटिन्यू नॉनव्हेजचं सेवन करत असणार, तुमचं घर तुम्ही हे इंडिकेट करून घ्या, तुमचं घर हे तामसिक नाडीमध्ये झालेलं आहे. तुम्ही नॉनव्हेज बिलकुलच खात नसणार, तर तुमचं घर हे सतव नाडीमध्ये झालेलं आहे. कमिंग टू युअर पॉइंट फर्टिलिटी. एखाद्या कपल्सला फर्टिलिटीचा प्रॉब्लेम यावं किंवा प्रोडक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम, नवीन गोष्ट निर्माण करण्याचा प्रॉब्लेम यावं. दोन्हीही गोष्टी ही ईस्ट नॉर्थ ईस्ट म्हणजेच पूर्वीय ईशान्य, ईशान्येच्या जस्ट बाजूला जी पूर्वीय ईशान्य जी दिशा असती तिथून रिप्रेझेंट केली जाते. कारण पूर्वीय ईशान्य जी आहे ती वायू तत्वाचा भाग आहे. तिथे जेव्हा येल्लो कलर जातो किंवा व्हाईट कलर जातो किंवा ब्रासची गोष्ट जाते किंवा लोखंडाची गोष्ट जाती, तुमच्या प्रोडक्टिव्हिटीला किंवा फर्टिलिटीला प्रॉब्लेम येतो. घरामध्ये असेल तर फर्टिलिटीला प्रॉब्लेम येणार आणि इंडस्ट्रीमध्ये असेल तर तुमचे वर्कर्स प्रोडक्टिव्हिटी नाही देऊ शकत. अच्छा. आणि त्याच्यामुळे तिथे ती काळजी घेतली पाहिजे. तिथं जर तुमचं टॉयलेट जात असणार, त्या टॉयलेटला ट्रीट करणं गरजेचं आहे, तोडणं नाही. बरं. सर, आपण बरेच आज मुद्दे डिस्कस केले. याच्या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये असं काय आहे, की जे तुम्ही सर्व प्रेक्षकांना सांगू शकता, की ते त्यांनी त्यांच्या लाईफमध्ये नक्की अप्लाय केलं पाहिजे, वास्तूमध्ये अप्लाय केलं पाहिजे? सगळ्यात पहिले सर, हे मी केलेला अभ्यास आहे, की समजा एखाद्याच्या घरामध्ये मला एखादा येऊन भेटला, एखादा क्लायंट आला आणि त्यांनी मला सांगितलं, की आमच्या जीन्समध्ये कॅन्सर आहे. हं. हे जीन्स जे तुम्ही म्हणताय, हं, हं. हे कुठल्या किती लिंकेजला म्हणताय? आता जर आपण असं कन्सिडर केली, आपली 1000वी तरी पिढी असेल, मिनिमम 1000वी तरी पिढी असेल, तर 1000 पिढ्यांपासून कॅन्सर आलाय का? नाही. 1995 सालापासून ज्या दिवसापासून शहरीकरण सुरू झालं, त्या दिवशी माणसांनी घरामध्ये टॉयलेट घेतलं. बरं. पूर्वीच्या घरांमध्ये टॉयलेट हे बाहेर होते असायचं. आणि टॉयलेटची एनर्जी आणि घरातली एनर्जीला बॅलन्स करायला तो उंबरा होता. हं. आज आपण काय केलं, ते टॉयलेट घरामध्ये घेतलं. जेव्हा आपण घराचं वास्तुपूजन करतो, उंबऱ्याला पुसता वगैरे सगळं ठीक आहे, ऑल ॲक्सेप्ट. हं, हं. पण ज्याच्यासाठी तो उंबरा आहे तीच गोष्ट तुम्ही घरामध्ये घेतली. म्हणजे पोट दुखतंय आणि मेंदूची ट्रीटमेंट सुरू आहे. हं, हं, हं. टॉयलेट ज्याही दिशेत जातं तो प्रॉब्लेमॅटिकच आहे. कारण टॉयलेट हा घरातला कधीच हिस्सा नव्हता. तुम्ही त्याला आणून बसवलाय.
त्याच्यामुळं ट्रीटमेंट रेमेडी ही फक्त 200, 300, 400 रुपयाची असती. त्याच्या पलीकडे काही नसती. धातूची जी स्ट्रिप्स असती ती त्याच्यामध्ये टाकायला लागती. उत्तरेच्या 4 दिशा आहे. त्या 4 दिशांमध्ये टॉयलेट गेलं की ॲल्युमिनियमची पट्टी टाकायला लागती. पूर्वेच्या 3 दिशा आहेत. तिथे टॉयलेट गेलं की स्टेनलेस स्टीलची पट्टी टाकायला लागती. दक्षिणेला टॉयलेट गेलं, दक्षिणेच्या 3 दिशा आहेत. तिथे कॉपरची स्ट्रिप टाकायला लागती. वेस्ट म्हणजेच पश्चिमेच्या 4 दिशा आहेत. तिथे टॉयलेट गेलं की आयर्न लोखंडाची पट्टी टाकायला लागती. आणि पृथ्वी तत्वाच्या 2 दिशा आहेत. तिथे टॉयलेट गेलं की ब्रासची पट्टी टाकायला लागती. पण नॉर्थ ईस्टला ट्रीटमेंट होऊ शकत नाही. या सगळ्या गोष्टीला ट्रीटमेंट आहे. ईशान्य दिशेला प्लीज कृपया कोणी करू नका. कारण ईशान्य दिशा ही आपला मेंदूला रिप्रेझेंट करते आणि आजही मेडिकल शास्त्रामध्ये हे पॉसिबल नाही की मेंदूची चिरफाड करू शकेल. बरोबर. जेव्हा जेव्हा तिथे एखादा जण तिथे रेमेडी करायला जातो, अजून ॲडव्हर्स इफेक्ट होतात. अजून पॅरालिसिस वगैरे ह्या गोष्टी येणं होतात. त्यामुळे तुमच्या माध्यमातून मी स्पेशली सांगू शकतो, की मी बऱ्याचशा केसेस गेलेलो आहे. तिथे काही लोकांनी नॉर्थ ईस्टलाही रेमेडी करून ठेवला आहे. तर प्लीज कृपया आहे तसं सोडून द्यावं. जर तुमच्याकडे काही पर्याय नाहीये नॉर्थ ईस्टला टॉयलेट किंवा किचन असणं, तुम्ही घर रेंटनी घ्या, दुसरीकडे जावा. पण तिथे काहीच उपचार करू नका. ते हटवणं हीच एक मोठा उपचार आहे. कारण तिथे आतमध्ये पाईपलाईनही चालत नाही नॉर्थ ईस्टला. कारण तुमच्या ब्रेनमध्ये ते प्रॉब्लेमॅटिक करत असतं. त्यामुळे एक साधारण 2 वर्षापूर्वी एक खूप मोठी महामारी, रोगराई संपूर्ण जगभर पसरली होती. कोविड. त्याचं कारण काय? सर त्याचं ॲस्ट्रोलॉजिकल रिझन मी तुम्हाला सांगू शकतो. जसं मी तुम्हाला कॅन्सरचं सांगितलं. कुठलाही जीव घेणा आजार आहे, तो उत्पन्न होतो गुरु आणि राहू या दोघांच्या कंजंक्शनवर. राहू म्हणजे इन्फ्लेमेशन आहे. इन्फ्लेमेशन म्हणजे काय? पसरणं, रोग पसरणं. आणि ज्युपिटर म्हणजे काय आहे? ज्युपिटर म्हणजेच गुरु जो आहे तो आकाशगंगेतला सगळ्यात मोठा ग्रह आहे. त्यामुळे ज्युपिटर किंवा गुरु जे काही देतो तो सगळ्यात मोठंच देतो आणि त्यालाच आपण प्राणवायू पण म्हणतो. जगात नॉट ओन्ली कोविड, तुम्ही कुठलीही महामारी घ्या, प्लेगची घ्या, स्वाईन फ्लू घ्या, जेव्हा जेव्हा या महामाऱ्या आल्यात जगामध्ये राहू आणि ज्युपिटरचं कंजंक्शन होतं. याच्यापासून टाळण्यासाठी, आजारांपासून किंवा महामाऱ्यांपासून तुम्ही मागाशी सांगितलं त्याप्रमाणे नैऋत्य दिशेला नॉर्थ ऑफ नॉर्थ ईस्ट म्हणजेच उत्तरी ईशान्य दिशा जी तुमची इम्युन सिस्टीम रिप्रेझेंट करते, तुम्ही तिथे ती जलतत्वाची दिशा आहे. तिथे जर तुमचं टॉयलेट असेल तर तिथे ॲल्युमिनियम पट्टी टाकून द्या किंवा तिथे जर विरोधी तत्व आलं असेल ती तुमच्या इम्युन सिस्टीमला प्रॉब्लेम करेल, जेणेकरून तुमच्या बॉडीमध्ये इझिली रोग पसरतील. तर सर, आज आपल्याकडे म्हणजे तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणावर काम करताय, एवढी मोठी प्रॅक्टिस करताय. एका दिवसात आपलं सगळं कव्हर करणं किंवा एका तासात कव्हर करणं एवढं नाहीये ते. तुमचं काम खूप मोठं आहे. तुम्ही वास्तूवर खूप चांगल्या प्रकारे काम करताय आणि तुमचं काम असंच पुढे प्रगतीपथावर जावं आणि उत्तर वाढत जावं, तुमची प्रगती व्हावी. हीच आमच्या लय हार्ट टीमकडून तुम्हाला मनपूर्वक अशा हार्दिक शुभेच्छा आहेत. आणि तुम्ही आले आज वेळात वेळ काढून, तुमचं शेड्यूल बिझी होतं तरी तुम्ही आज इथे येऊन आमच्या प्रेक्षकांना मार्गदर्शन केलं की वास्तूबद्दल आपण काय काय उपाययोजना करू शकतो आणि काय काय रेमेडी असू शकतात. नक्कीच आपण पुढचा अजून एक भाग यासाठी घेऊन येऊ अशा आशा मी व्यक्त करतो आणि आपण आलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. तर आज सरांशी भेटून आनंद झाला आणि सरांनी खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला वास्तूविषयी मार्गदर्शन केलंय. मित्रांनो, आपल्या वास्तूविषयक जर काही तक्रारी किंवा समस्या असतील तर त्या आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की आम्हाला पाठवा. सर सुद्धा प्रयत्न करतील त्याचे उत्तर देण्याचा. अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी किंवा माहितीपर पॉडकास्टसाठी आपल्या YouTube चॅनलला लय हार्डला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच Instagramवर आपले लय हार्ड नावाचे पेज आहे, तिथे फॉलो करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.